पीथ टर्म, क्यूथ टर्म आणि आर टर्म, जसं 5th टर्म, 6th टर्म आणि 7th टर्म, 5वी टर्म, 6वी टर्म, 7वी टर्म, असं यांनी पीवी टर्म किंवा क्यू नंबर असणारी टर्म आणि आर नंबर असणाऱ्या टर्म कोणत्या सांगितल्यात? ए, बी आणि सी. हे जे सांगितलेलं आहे ते अगोदर आपण लिहूयात. गिवन दॅट पीथ टर्म काय दिलेली आहे? स्मॉल ए इज इक्वल टू एन टर्मचा आता हे कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म एपीचा असतो. आता इथे स्मॉल ए बी सी आहे ऑलरेडी. ए म्हणजे फर्स्ट टर्म नाही आहे, स्मॉल ए म्हणजे तिथे सांगितलं आहे की पीथ टर्म आहे. त्यामुळं मग इथे अरिथमेटिक प्रोग्रेशन nth टर्मचा फॉर्म्युला बघा. एन टर्मचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला नाही घेता येणार. का? तर इथे फर्स्ट टर्म आपली असते ए आणि कॉमन डिफरन्स असतो डी, आणि ए फर्स्ट टर्म, स्मॉल ए फर्स्ट टर्म त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. तसं काय नाही आहे की स्मॉल ए फर्स्ट टर्म नाही आहे, का तर त्यांनी सांगितलेलं आहे पी टर्म ए आहे. त्यामुळं आपण सुरुवातीतूनच करूया की आपला जो अरिथमेटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स आहे ए पी ज्याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे तो सिक्वेन्स त्याची फर्स्ट टर्म काय असणार तर ती आपण कॅपिटल ए घेऊया आणि कॉमन डिफरन्स किती असणार तर कॅपिटल डी घेऊया, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे आपण लेट कॅपिटल ए अँड डी बी द फर्स्ट टर्म and common difference of a given AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन ज्याच्याबद्दल हे सगळं चाललेलं आहे त्याची फर्स्ट टर्म आपण आर्यन व्हिडिओ चालू करत नाहीये, मी रिमूव्ह करू का? आहे तू, पण मला नाही दिसत आहे. इथंच आहे पण कुठं दिसत नाही की रे. बघा, फर्स्ट टर्म ए असेल आणि कॉमन डिफरन्स डी असेल तर आपला nth टर्मचा फॉर्म्युला आहे. इथे न लिहिता इथेच लिहितो मी. देअरफॉर nth टर्म इज इक्वल टू कॅपिटल ए प्लस n-1 इंटू कॅपिटल डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार पीथ टर्म काय येणार जी त्यांनी स्मॉल ए दिलेली आहे. देअरफॉर पीथ टर्म इज इक्वल टू किती दिलेली आहे स्मॉल ए आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार कॅपिटल ए प्लस इथे nth टर्मचा n-1 असेल तर पीथ टर्मसाठी p-1 इंटू कॅपिटल डी इक्वेशन 1. त्यानंतर त्यांनी क्यूथ टर्म दिलेली आहे बी. कॅपिटल ए फर्स्ट टर्म आहे, कॉमन डिफरन्स कॅपिटल डी आहे आणि मग क्यू टर्म काय येणार तर परत एकदा ए प्लस q-1 इंटू डी सेकंड इक्वेशन. थर्ड इक्वेशन त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आर टर्म काय आहे तर सी आहे. ए बी सी अशा पी क्यू आर टर्म आहेत आणि मग सी इज इक्वल टू इक्वेशन काय मिळेल ए प्लस r-1 इंटू डी. एवढंच समजलं पाहिजे. सुरुवात जरी समजली लिहिली की पुढच्या गोष्टी अवघड नाही आहेत. फर्स्ट प्रूव्ह करूया. फर्स्ट एकदा प्रूफ बघूया कसं येतं. ए इंटू
काय करूया, त्याची LHS घेऊया. जे प्रूव्ह करायचं, काय प्रूव्ह करायचं तर 0 आलं पाहिजे. ए इंटू LHS मध्ये किंवा LHSच घेऊ. LHS इज इक्वल टू LHS ला A इंटू क्यू मायनस आर प्लस बी इंटू आर मायनस पी प्लस सी इंटू पी मायनस क्यू LHS आहे. आणि मग याच्यामध्ये कोणती किंमत टाकायची, ए ची, बी ची आणि सी ची. ए ची व्हॅल्यू ही दिलेली आहे, बी दिलेला आहे आणि सी दिलेला आहे. ह्या किमती टाकूया, सॉल्व करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचा आन्सर काय आलं पाहिजे तर 0 आलं पाहिजे. 0 जर येत असेल तर तुम्ही सांगू शकता शो दॅट करायला सांगितलंय, म्हणजे हेन्स प्रूव्ह लिहू शकता. आता 0 आणण्यासाठी काय करायचं तर कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन कसं करायचं तर नुसतं दिसतंय तिथे मल्टिप्लाय, ॲडिशन, सबट्रॅक्शन करत बसायचं नाही. थोडंसं शांत डोक्यानं विचार करून केलं तर तुमचं उत्तर लगेच मिळेल, नाही तर 2 पानं भरतील पण कॅल्क्युलेशन करत राहताल. तर थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित. ह्या झाला ए ला मल्टिप्लाय कोण आहे तर क्यू मायनस आर प्लस बी. ए ची व्हॅल्यू इथे पुट केली मी. नंतर बी आहे ए प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. हे याला सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मी. ए बी आणि सी या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि बी ला मल्टिप्लाय काय आहे तर आर मायनस पी. आणि खालच्या स्टेपला सी ची टर्म काय आहे तर ए प्लस आर मायनस 1 इंटू डी. आणि या ब्रॅकेटला ज्याला आपण सी म्हणतोय प्लस आहे, प्लस सी मल्टिप्लाय बाय कोण आहे तर पी मायनस क्यू. आता बघा लक्ष द्या, हे सगळं असं डायरेक्ट मल्टिप्लाय करत न बसता थोडंसं आपण काही एक्झाम्पल याच्या अगोदर सॉल्व केले, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आन्सर काय आणायचं आहे तर 0 आणायचं आहे. 0 आणायचं आहे म्हणजे सगळं एकमेकांना कॅन्सल होणार आहे. आणि मग सगळं एकमेकांना कॅन्सल करण्यासाठी ए वेगळा आणि डी वेगळा ठेवला तर बरं पडेल. याचा अर्थ असा, हा जो बाहेरचा फॅक्टर आहे त्यानी क्यू मायनस आरनी, आर मायनस पीने आणि पी मायनस क्यूने कुणाला मल्टिप्लाय करायचं तर एच्या टर्मला आणि नंतर कुणाच्या मल्टिप्लाय करायचं डीच्या टर्मला. आणि त्याच्यामधून काय कॉमन घ्यायचा ए आणि डी. आता इथे जागा पुरेल मला, प्रयत्न करतो की या बाहेरच्या ब्रॅकेटनी एला मल्टिप्लाय करतो आणि डीच्या टर्मला मल्टिप्लाय करतो. म्हणजे पहिली स्टेप काय येणार बघा, ए इंटू क्यू मायनस आर प्लस पी मायनस 1 इंटू डी इंटू क्यू मायनस आर. क्यू मायनस आरने मल्टिप्लाय केलं. आता आर मायनस पीने एला मल्टिप्लाय केल्यानंतर ए इंटू आर मायनस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इंटू आर मायनस पी. आणि शेवटची स्टेप पुढेच लिहितो मी. एला मल्टिप्लाय करायचं पी मायनस क्यूने, ए मल्टिप्लाय बाय पी मायनस क्यू प्लस आर मायनस 1 इंटू डी, आर मायनस 1 इंटू डीला सुद्धा पी मायनस क्यूने मल्टिप्लाय करायचं. हे असं का केलं तर याच्यामध्ये आता मी अंडरलाईन करतो एच्या टर्मला, ज्याच्यामधून ए सगळीकडून काय करणार तुम्ही कॉमन घेणार. आणि नंतर डीच्या टर्मला मल्टिप्लाय करतो ज्याच्यामधून डी कॉमन घेणार. कॉमन घ्या, लगेच तुम्हाला आन्सर मिळेल. ए याच्यामधून एच्या टर्म किती आहेत बघा 3 आहेत. त्यांच्यामधून मी ए कॉमन घेतला, तिन्हीमधून एक बाहेर कॉमन घेतला तर आतमध्ये इथे क्यू मायनस आर राहील. इथे ए कॉमन घेतल्यावर प्लस आर मायनस पी राहील आणि इकडे ए बाहेर कॉमन घेतल्यानंतर प्लस पी मायनस क्यू राहील. प्लस बाकीच्या याच्यामधून डी कॉमन घ्यायचं आहे मला आणि मग मल्टिप्लाय पण करावं लागेल, पर्याय नाही, मल्टिप्लाय पण करावं लागेल. ब्रॅकेटच्या बाहेर आता ब्रॅकेट कुठपर्यंत जातोय बघावं लागेल आपल्याला. पी मायनस 1ला पी मायनस 1 मल्टिप्लाय काय क्यू मायनस आर, गरज नाही ॲक्च्युली डी फक्त कॉमन घेऊया आपण. इथे प्लस क्यू मायनस 1 आर मायनस पी आणि प्लस इथे पण थर्ड टर्ममधून आर मायनस 1 पी मायनस क्यू, यांच्यामधून काय कॉमन घेतलं डी कॉमन घेतला. आणि मग गंमत काय बघा, क्यू मायनस क्यू कॅन्सल झाला,
-r प्लस r कॅन्सल झाला, बघून कॅन्सल करा, न बघता नको. म्हणजे a मल्टिप्लाय बाय 0 होणार आणि प्लस हे सगळं 0 होणार. मग ते आहे तसं ठेवलं तर चालेल, जास्त खेळत बसू नका. कारण 0 नाही होणार, करावं लागेल, ते मल्टिप्लाय करावं लागेल की रे, मल्टिप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा करूया. p ने pq येईल, p ने -r -pr आणि -1 ने मल्टिप्लाय केलं तर -1 ने कोणाला -q +r. बघा 4 टर्म आलेले आहेत का, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं मी. अशा 4 टर्म तुम्हाला इथे मल्टिप्लाय केल्यावर येतील, अशा 4 टर्म इकडे येतील. आणि गंमत म्हणजे सगळं एकमेकांना कॅन्सल झालं पाहिजे, डोळे झाकून करायचं, बिंदास्त. q ने r ला मल्टिप्लाय करूया qr, q ने -p ला मल्टिप्लाय करूया -qp. चांगलं दिसत नाही, मी pq लिहितो, किंवा qp पण चालेल ना, कारण इथे चालेल pq. नंतर -1 ने मल्टिप्लाय करायचं -r आणि -+ p. या 4 टर्म आल्यात का बघा, दुसऱ्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. आणि इकडे लास्ट r ने मल्टिप्लाय केलं तर rp येतं आहे, तसं लिहितो मी -rq qr एकच आहे, लक्षात ठेवा. -1 ने मल्टिप्लाय केलं -p प्लस q आणि मल्टिप्लाय बाय बाहेर काय d. आणि मग शोधा, इथे -q दिसला मला, +q ला कॅन्सल केला, -p दिसला, +p ला कॅन्सल केला, +r -r कॅन्सल झाला, हा +pq -pq कॅन्सल झाला, -pr आणि +pr दिसतोय का, pr rp काय दिसेल ते. ॲक्च्युली हे डोळे झाकून कॅन्सल केलं तरी चालतं, पण आपण थोडंसं 0 + 0 येईल =0, म्हणजेच काय RHS. हेन्स प्रूव्ड. शेवटी लिहा. हे झालं फर्स्ट प्रूफ. हे केलं असेल तर मग थोडासा विचार केला तर सेकंड प्रूफ कसं करायचं हे पण तुम्हाला लगेच समजेल, पण थोडं वेगळं आहे ते. काय वेगळं आहे बघूया. लिहून घ्या अगोदर, लिहून झालं की सांगा. कोण कोण आहे, कोण कोण नाही आहे. अपूर्व आणि रणवीर फक्त नाही आहेत, राशा आहे चक्क आज. तर बसून यजा करते. झालं की सेकंड जे प्रूफ आहे ते प्रूव्ह करायला घ्या, बघा येते का. फर्स्ट झालं की सांगा. हे इथपर्यंतचा पार्ट सगळा सेम आहे हा. इक्वेशन 1, 2 आणि 3 सेकंडसाठी पण तेच येणार आहेत. म्हणजे काय, पी टर्म, क्यू टर्म, आर टर्म तेच येणार आहे. त्यामुळे ते काय परत लिहायची पण गरज नाही, त्याच क्वेश्चनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय. त्यामुळे मग हा पार्ट आहे तसंच, फक्त मी इथलं पुढचा जो पार्ट आहे जे प्रूव्ह करायचं आहे ते इक्वेशन 1च्या ऐवजी सेकंड एक्झाम्पल प्रूव्ह करायला घेतो. आणि त्याची LHS घेऊन मग काय करता येईल, LHS डायरेक्ट घ्यायची का अजून काय करायचं तो विचार करावा लागेल तुम्हाला. कारण इझी कसं जाईल, कारण A-B त्यांनी क्वेश्चनमध्ये दिला आहे. LHS मध्ये A-B आहे, B-C आहे आणि C-E आहे. मग A-B जसे इथे A ची व्हॅल्यू पुट केली आपण A + P-1 × D, B ची व्हॅल्यू A + Q-1 × D आणि C ची व्हॅल्यू A + R-1 × D. हे ABCच्या व्हॅल्यू इथे पुट करणं इझी गेलं आपल्याला, सिंपल 2-3 स्टेपमध्ये आन्सर पण मिळालं. पण सेकंडमध्ये जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली तर अजून थोडंसं कॅल्क्युलेशन वाढेल, पण बरोबर येईल, त्यामध्ये काही चुकणार नाही आहे. फक्त जागा जास्त जाईल. त्याच्याऐवजी
ए मायनस बी, बी मायनस सी आणि सी मायनस ए हा जो पार्ट आहे सबट्रॅक्शनचा, ए मायनस बी, बी मायनस सी आणि सी मायनस सी, मी अगोदरच करून घेतो. सबट्रॅक्शन मी अगोदर करून घेतो. कसं? तर ए मायनस बी कसं मिळेल मला इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केल्यावर, बी मायनस सी कसं मिळेल इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट केल्यावर, आणि सी मायनस ए कसं मिळेल तर इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केल्यावर. म्हणजे इक्वेशन नंबर 2 टाका, सेकंड क्वेश्चन टाका. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1 कॉमा 3 फ्रॉम नंबर असेच टाकलेत का, रोमनमध्ये नाही आहेत त्यामुळं ठीक आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 कॉमा इक्वेशन 3 फ्रॉम 2 अँड इक्वेशन 1 फ्रॉम 3. बघा पहिल्यांदा काय करूया, इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये सबट्रॅक्ट करूया. आता हे सबट्रॅक्शन करताना एका बाजूला लिहिणार आणि मग एका खाली एक लिहून सबट्रॅक्शन करणार. ते आपण आता तेवढे लहान नाही राहिलो, आपण बोर्ड एक्झाम देणार आहे 10वीचे, त्यामुळं मी इथे तोंडी करतो. ए आणि बी, ए मधून बी सबट्रॅक्ट करतो, 2 फ्रॉम 1 सबट्रॅक्ट करायचं, ए मधून बी सबट्रॅक्ट करतो, म्हणजे LHS आहे ना ए मायनस बी, जी किंमत इथे टाकायची मला. बघा ए मायनस बी इज इक्वल टू, ए मधून बी सबट्रॅक्ट करताना इथे मायनस होईल, इथे मायनस होईल आणि इथे पण मायनस होईल, म्हणजे ए मायनस ए कॅन्सल होईल एवढंच समजलं पाहिजे. आणि पी मायनस 1 मधून मायनस काय होणार तर क्यू मायनस 1 होणार. डी काय घ्यायचा, कॉमन घ्यायचा, म्हणजेच एला ए कॅन्सल होईल, फक्त काय राहील पी मायनस 1 इंटू डी मायनस क्यू मायनस 1 इंटू डी. बघा लक्षात येते का, पी मायनस 1 इंटू डी, आणि डी पण मी डायरेक्ट कॉमन घेतो, मायनस क्यू मायनस 1 इंटू डी. हा जो डी आहे मी पुढची स्टेप वाचवण्यासाठी, कमी करण्यासाठी मी या दोघांची सबट्रॅक्शन केलेली असताना क्यू मायनस 1 इंटू डी कॉमन घेतला, आणि याच्या पुढची स्टेप मी इथेच लिहितो. थोडक्यात मग ए मायनस बीची व्हॅल्यू काय मिळाली तर ब्रॅकेट ओपन केल्यावर लक्षात येते का, बघा मायनस मायनस प्लस 1 होणार आहे, हे मायनस 1ला कॅन्सल झाले, म्हणजे काय राहिला फक्त पी मायनस क्यू इंटू डी राहिलं, पी मायनस क्यू इंटू डी. याला इक्वेशन 4 म्हणूया. कशाची व्हॅल्यू, इक्वेशन 4 म्हणायची पण गरज नाही, कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला तर ए मायनस बीची. तसेच बी मायनस ए फाइंड करा, बी मायनस सी आणि सी मायनस ए. बघा हे ज्यावेळेस आपल्याला जास्त वेळा कामं करायची नको असतात ना, त्यावेळेस पहिल्यांदा काम करतानाच व्यवस्थित करायचं, म्हणजे तुम्ही बोर्डवर समजून घेताय, लक्षात ठेवताय आणि लगेच लिहिताय, आणि मग लिहीपर्यंत परत परत ते एक्झाम्पल बघताय. या कारणामुळे तुम्हाला 2 दिवस लक्षात राहणार असेल, 10 दिवस लक्षात राहणार असेल तर ते 2 महिने 6 महिने लक्षात राहतं. आणि ज्यांना इंटरेस्ट नसतो अशा गोष्टींमध्ये, गरज नसते कुठल्या गोष्टीची, अशा लोकांनी नुसतं बघितलं तरी चालेल. बी मायनस सी इज इक्वल टू, कधी कधी असं होतं कदरच नसते कशाची, बी मायनस सी इज इक्वल टू, त्या केसमध्ये ठीक आहे, बी मायनस सी म्हणजे ए कॅन्सल होणार आहे, आणि यांच्यामधून सबट्रॅक्शन करून म्हणजे क्यू मायनस 1 मायनस आर मायनस 1 कॉमन घेतलं डी, आणि मग मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाला आणि क्यू मायनस आर फक्त राहणार, म्हणजेच बी मायनस सी इज इक्वल टू क्यू मायनस आर इंटू डी. हे झालं इक्वेशन सेकंड म्हणण्यापेक्षा, इक्वेशन म्हणण्यापेक्षा कशाची व्हॅल्यू तर बी मायनस सीची. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला पाहिजे सी मायनस ए. सी मायनस ए कसं मिळेल तर इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं, जे इथे लिहिलं आहे इक्वेशन 1 फ्रॉम 3. ठीक आहे, म्हणजेच काय मिळणार सी मायनस ए इज इक्वल टू, ए कॅन्सल होणार आहे आणि आर मायनस 1 मायनस पी मायनस 1, आर मायनस 1 मायनस पी मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू, आणि मग सी मायनस एची व्हॅल्यू काय मिळेल तर इथे मायनस 1 ब्रॅकेट ओपन केल्यावर कॅन्सल झालं,
+1ला आर मायनस पी इंटू डी, आर मायनस पी इंटू डी ही आलेली सी मायनस एची व्हॅल्यू. या तिन्ही व्हॅल्यू काय करायच्यात आता आपल्याला LHS मध्ये पुट करायच्यात. आता LHS लिहायला हरकत नाही. LHS इज इक्वल टू ए मायनस बी इंटू आर प्लस बी मायनस सी इंटू पी प्लस सी मायनस ए इंटू क्यू ही आहे LHS. याच्यामध्ये काय करूया, आता आलेली ए मायनस बीची ही छान व्हॅल्यू बी मायनस सी आणि सी मायनस एच्या व्हॅल्यू पुट करूया. ए मायनस बीची व्हॅल्यू आलेली आहे पी मायनस क्यू इंटू डी मल्टिप्लाय बाय आर प्लस बी मायनस सीची व्हॅल्यू आलेली आहे, सगळ्या व्हॅल्यू पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये आलेत बघा, क्यू मायनस आर इंटू डी इंटू पी प्लस सी मायनस एची व्हॅल्यू आलेली आहे आर मायनस पी इंटू डी इंटू क्यू. आता गंमत आहे, मल्टिप्लाय करत बसायचं नाही. परत एकदा सगळ्या टर्ममध्ये तुम्हाला दिसतंय डी कॉमन आहे. जेवढं कॉमन घेतलं तेवढं आन्सर तर 0 आणायचं आहे. त्यामुळं कॅल्क्युलेशनचा पार्ट सोपा होतो. आर इथे कॉमन सगळीकडे नाही आहे, त्यामुळं आर पी क्यू कॉमन नाही घेता येणार, पण डी नक्की कॉमन घेता येईल, जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन तुमचं सोपं होईल. त्यामुळं मी डी कॉमन घेतो आणि आरनी पीने आणि क्यूने मल्टिप्लाय करतो. आरनी मल्टिप्लाय केल्यानंतर इथे पी क्यू येणार आहे, आरनी मल्टिप्लाय केल्यानंतर क्यू आर येईल, इथे पीने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस पी क्यू येईल, पीने मल्टिप्लाय केलं तर इथे पी आर पाहिजे, आरनी मल्टिप्लाय केल्यानंतर इथे पी आर येईल, इथे प्लस पी क्यू मायनस पी आर आणि इथे क्यूने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस क्यू आर आणि मायनस पी क्यू. आणि बाहेर कॉमन काय घेतलं तर डी. इथे बिनधास्त न बघता बघून तुम्ही कॅन्सल करा, न बघता नको. पी आर मायनस पी आर कुठे गेला, इथे कॅन्सल झाला, मायनस क्यू आर प्लस क्यू आर कॅन्सल झाला, प्लस पी क्यू मायनस पी क्यू कॅन्सल झाला. म्हणजेच इथे काय आलं 0. म्हणजेच काय RHS, म्हणजेच काय हेन्स हे असं 3-4 मार्कासाठी क्वेश्चन विचारलं जाईल. 4 मार्काला असेल तर ह्याच्याबरोबर हे दोन्ही सब क्वेश्चन असतील, 3 मार्काला असेल तर फक्त एखादाच असेल. 2016ला विचारलेले दोन्ही क्वेश्चन आहेत, म्हणजे इथे 1 मार्क इथपर्यंत, एक पहिला सॉल्व करायला 2, सेकंड सॉल्व करायला अजून 1. बघा तर पुढचा क्वेश्चन अजून छान आहे, तुम्हाला आवडत असतील तर. एकाच एक्झाम्पलमध्ये 7:30 वाजले का आपले? 2 एक्झाम्पल आहेत, करून टाकूया म्हणजे हा पाठ संपून जाईल. तो बसून आवाज येतोय का? व्हिडिओ का बंद आहे? काय बॅटरीचं झालं? आणि राशी कुठे गेली मग आता? हां, नबीला आहे, अनुष्का आहे, सानिका आहे, आदिती आहे, प्रीती आहे, आर्यन आहे. तुम्ही लोकांनी एकदा पण व्हिडिओ बंद केल्यासारखं वाटलं नाही मला चालू झाल्यापासून. प्रीती, राशी आणि तबसुमचाच प्रॉब्लेम का येतोय बघा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न लिहून घ्या, संपवून टाकू हा पार्ट. 2 APs. हे येलो कलर मध्ये मगाशी दिसत होतं का व्यवस्थित? इकडचं दिसतंय व्यवस्थित ना?
का हेच चांगलं दिसतं? हे दिसेलच चांगलं, पण 2 APs हॅव द, चांगलं म्हणण्यापेक्षा वाचता येतं ना, हॅव द सेम कॉमन डिफरन्स, सेम common difference, the difference between their, the difference between their 100th टर्म्स इज, 100वी जी टर्म आहे दोघांची, 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत, 2 AP मधल्या 100व्या टर्म मधला डिफरन्स जो आहे तो त्यांनी दिलेला आहे 1 1 1 2 2 2 3 3 3 लाख, करोड, मिलियन, बिलियन काय असेल ते वाचा तुमचं तुम्ही. आणि मग व्हॉट इज द, क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर difference between their millionth terms, 100व्या टर्म मधला डिफरन्स त्यांनी सांगितलं हा आहे. आणि मग मिलियन टर्म, मिलियन म्हणजे किती, 1 मिलियन म्हणजे आपल्याला माहिती आहे मिलियन, बिलियन माहिती आहे का, माहिती आहे. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख ना, 10 लाख. बघा हा, हे झालं का सगळ्यांचं? क्वेश्चन लिहून घेतला का बघा, प्रश्न काय विचारलाय बघा, समजतंय का बघा. सोल्युशन अवघड नाही, प्रश्नच अवघड आहे फक्त. ठीक आहे, सुरुवात कुठून करूया. 2 APs हॅव द सेम कॉमन डिफरन्स. बघा लेट, सुरुवात करूया की 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहेत ते कसे आहेत ते कन्सिडर करण्यापासून. लेट द 2 APs बी, 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असणारे सिक्वेन्स कोणते, तर आपण पहिला सिक्वेन्स म्हणूया A1 A2 A3, अशा पद्धतीने याची nth टर्म येईल AN. अँड दुसरा AP सिक्वेन्स जो आहे AP मधला तो B1 B2 B3, अशी लास्ट टर्म आहे BN. हॅविंग कॉमन डिफरन्स, यांच्यामधला 2 AP मधला कॉमन डिफरन्स, हॅविंग सेम D. या दोन्ही मधला कॉमन डिफरन्स काय आहे तर D आहे.
एवढं समजलं का बघा. ॲक्च्युली एन पर्यंतच नाही तर तिथे तुम्ही काय करा, सिक्वेन्स लिहिताना इथपर्यंत थांबायची गरज नाही, कारण अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स जो आहे तो त्यांनी 100व्या टर्म आणि मिलियन टर्म बद्दल बोललो आहे, म्हणजे तो इन्फिनिटीपर्यंत दाखवूया. विथ कॉमन डिफरन्स, मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लिहिलं असेल तर ठीक आहे. दोघांमधला दोन्हीचा कॉमन डिफरन्स हा जो ए पी आहे त्याची फर्स्ट टर्म तुम्हाला दिसतीये ए आहे आणि कॉमन डिफरन्स आहे डी. या सेकंड जो ए पी आहे फर्स्ट टर्म आहे ए आणि कॉमन डिफरन्स आहे डी. सेकंड जो ए पी आहे त्याची फर्स्ट टर्म आहे B1, इथे A1 आहे, इथे B1 आहे, आणि मग याचा पण कॉमन डिफरन्स काय आहे तर D आहे. म्हणजेच थोडक्यात A2 - A1, A3 - A2, A4 - A3 हा डिफरन्स काय असणार आहे, D असणार आहे. इथे सुद्धा B2 - B1, B3 - B2 किंवा B4 - B3 पण काय असणार आहे, D असणार आहे. हे आपण ऑलरेडी क्वेश्चनमध्ये जे सांगितले ते कन्सिडर केलं आहे. आता देअरफॉर nth टर्म an, पहिल्याची n टर्मचा फॉर्म्युला काय येणार बघा. फर्स्ट टर्म आपल्याला n टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे, n टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस n - 1 इंटू डी. हा छानसा फॉर्म्युला आपण भरपूर वेळा वापरलेला आहे. आणि मग इथे n टर्मचा फॉर्म्युला फर्स्ट टर्म काय आहे a1 प्लस n - 1 इंटू काय डी. हा झाला इक्वेशन 1. अँड बी आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स काढायचं ना, ठीक आहे. bn nth टर्म सेकंड सिक्वेन्सची n टर्म bn आहे आणि bn चा फॉर्म्युला काय येणार तर फर्स्ट टर्म काय याची b1 आणि प्लस n - 1 इंटू कॉमन डिफरन्स मात्र सेमच आहे. म्हणजे या ठिकाणी सेकंड टर्म दोन्हीची सुद्धा काय आहे, सेम आहे. मग जर यांची सबट्रॅक्शन करायची झाली, मायनस हे मायनस होईल, हे मायनस होईल आणि हा पार्ट काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच an - bn इज इक्वल टू काय मिळेल, a1 - b1, जी व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. पण त्यांनी n टर्म मधला डिफरन्स नाही विचारला. क्वेश्चन बघा, फाइंड द डिफरन्स, देन द डिफरन्स ऑफ देअर 100 टर्म, 100व्या टर्म मधला डिफरन्स त्यांनी दिलेला आहे आणि मिलियन टर्म मधला डिफरन्स, देन द व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर मिलियन टर्म. आपण काय केलं, 100व्या टर्म मिलियन टर्मचा नंतर बघूया, अगोदर n टर्मचा डिफरन्स बघितला. दोन्ही सिक्वेन्सच्या n टर्म मधला डिफरन्स काय आला, a1 - b1, ज्याच्यामध्ये a1 ही पहिल्या एपीची फर्स्ट टर्म होती, सेकंड एपीची फर्स्ट टर्म आहे b1. महत्वाचा हा डिफरन्स हा इंडिपेंडंट ऑन n आलेला आहे. बघा, nवी टर्म असेल, 100वी असेल, 1000वी असेल, लाखावी असेल, मिलियन टर्म असेल, तरी सुद्धा डिफरन्स काय आलेला आहे, n वर डिपेंड नाही आहे, म्हणजेच तो कॉन्स्टंट आहे. विच इज, इकडे जागा आपल्याला पुढे गरज पडली तर वापरता येईल, खाली लिहितो मी, विच इज इंडिपेंडंट. बरेच एक्झाम्पल इथे आपण एपी मध्ये वापरले जिथे डिफरन्स किंवा काहीतरी असं फाइंड केलंय n वर डिपेंड नाही आहे. लगेच आपल्या लक्षात आलं की तो पार्ट कॉन्स्टंट आहे. म्हणजे कितवीही टर्मचा डिफरन्स घेतला, 5व्या टर्म मधला डिफरन्स पण a1 - b1 येणार आणि 100व्या टर्म मधला डिफरन्स पण a1 - b, इंडिपेंडंट ऑफ n वर डिपेंड नाही आहे. याचा अर्थ काय, नाउ फॉर n इज इक्वल टू 100 घेऊया अँड n इज इक्वल टू k वेअर, किंवा k चं नंतर बघूया, n ची व्हॅल्यू 100 असेल तर काय येणार बघा, a100 मायनस b100. म्हणजे a100 म्हणजे काय, पहिल्या एपीची 100वी टर्म, b100 म्हणजे काय, दुसऱ्या एपीची 100वी टर्म, आणि डिफरन्स त्यांनी सांगितलंय की तो एवढा आहे, 111 222 333. आणि मग 100 टर्म फर्स्ट एपीची, 100 टर्म सेकंड एपीची, यांचा डिफरन्स किती आला आपला
तर A1 मायनस B1 इज इक्वल टू, त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तो डिफरन्स किती आहे तर 1 1 1 2 2 2 3 3 3 हा डिफरन्स आहे. म्हणजेच आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू मिळाली तर A1 मायनस B1 ची व्हॅल्यू मिळाली, जी त्यांनी दिलेली आहे 100 टर्ममधला डिफरन्स. हे या दिलेल्या कंडिशनवरून ब्रॅकेटमध्ये लिहू शकता फ्रॉम गिवन कंडिशन. थोडक्यात 100व्या टर्ममधला डिफरन्स आला हा, जो कशाची व्हॅल्यू मिळाली A1 मायनस B1 ची. आता याच इक्वेशनमध्ये फॉर n इज इक्वल टू k घेऊया, वेअर k म्हणजे काय तर मिलियन. 10 लाख तुम्ही लिहू शकता, त्यांनी मिलियनची भाषा वापरली, मिलियनच लिहितो मी. म्हणजेच ही कितवी टर्म आहे AK मायनस BK इज इक्वल टू किती येणार तर n इज रिप्लेस बाय k, म्हणजेच ते पण काय येणार आहे A1 मायनस B1च येणार आहे. म्हणजेच मिलियन टर्म मधला डिफरन्स किती आला तर 1 1 1 2 2 2 3 3 3. कशाची व्हॅल्यू AK मायनस BK, वेअर k इज 1 मिलियन. देअरफॉर डिफरन्स ऑफ millionth terms is 1 1 1 2 2 2 3 3 3. आन्सर कळालं का बघा. समजलं, काय अडचण नाही आहे कोणाला. कन्फ्युजिंग थोडंसं होतं, मी जास्त सांगितल्यामुळे कन्फ्युजन झालं असेल तर मग काय पर्याय नाही. शेवटचा क्वेश्चन देतो. बरं, उद्या किती वाजता वेळ आहे तुम्हाला? तुमचं जे काही शेड्यूल आहे त्याचा विचार करून सांगा. जे आता सुरू करायचं होतं ते आपण उद्या थोडंसं एपीचा पुढचा जो पार्ट आहे महत्त्वाचा आहे तो थोडा वेळ, साधारण 1-1.25 तास, आणि ट्रिग्नॉमेट्रीचा 1-1.5 तास, म्हणजे साधारण 2 ते 2.5 तास आपल्याला मिळतील असं काहीतरी टायमिंग पाहिजे आहे. आणि मग तुमचं जे काही उद्याचा प्रोग्राम आहे त्यानुसार काहीतरी ठरवूया आपण. तुम्ही सांगा कोणतं शक्य आहे, कोणतं व्यवस्थित आहे. फाइंड ABC, फाइंड ABC if it is given that, if it is given that the numbers A7B23C, A7B23 आणि C are in arithmetic progression AB. NCERT exemplar ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे हा, तुमच्या NCERTच्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर कळेल. आणि या पार्ट मधला म्हणजेच आपण n टर्मचा जो काही फॉर्म्युला बघतोय, टर्म्स नंबर ऑफ टर्म्स जे आहेत त्यांची ॲडिशनचा पार्ट नंतर आहे, किंवा 3 टर्म्स असतील AP मध्ये, 5 टर्म्स असतील, तो आपण नेक्स्ट उद्या बघणार आहे. पण आतापर्यंतचे जे काही एक्झाम्पल आपले झालेत ते फक्त
एन टर्मचा फॉर्म्युला आहे त्याच्याशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स एपीची माहीत असेल तर एक्झाम्पल काय काय व्हरायटी असते आणि कसे विचारले जातात हे आपण पाहिलं आहे. आणि त्यातला हा शेवटचा प्रश्न ज्याच्यामध्ये त्यांनी बघा काय करूया तर हा जो एपी आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे याचा कॉमन डिफरन्स आपण डी घेऊया. लेट डी बी द कॉमन डिफरन्स ऑफ गिवन एपी. दिलेल्या एपीचा कॉमन डिफरन्स जर डी असेल, बघा लक्ष द्या, एबीसी फाइंड करायचं आहे हे तर कळालेलं आहे तुम्हाला, आणि दिलेल्या टर्मचा कॉमन डिफरन्स डी असेल तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्ममध्ये डी ॲड केलं की सेकंड टर्म मिळते, सेकंड टर्ममध्ये डी ॲड केलं की थर्ड टर्म मिळते, थर्ड टर्ममध्ये डी ॲड केलं की 23 मिळणार, 23मध्ये डी ॲड केलं की सी मिळणार. म्हणजे प्रत्येक सिक्वेन्समध्ये किती टर्म दिलेले आहेत? 5 टर्म तर दिलेले आहेत, जास्त गोंधळच नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन काय मिळेल तर ए प्लस डी इज इक्वल टू किती? 7. ए प्लस डी इज इक्वल टू 7 हे झालं पहिलं इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय मिळेल? 7 प्लस डी किंवा ए प्लस 2डी, सॉरी ए प्लस 2डी अजून एक डी ॲड केला तर काय मिळणार? बी. सेकंड इक्वेशन ए प्लस 3डी असेल तर काय मिळेल? त्यामध्ये अजून एक ॲड केला, ए प्लस 2डी मध्ये अजून डी ॲड केला, ए प्लस 3डी इज इक्वल टू 23. थर्ड इक्वेशन आणि ए प्लस 4डी, ए प्लस 4डी इज इक्वल टू ए प्लस 4डी काय येणार आहे तर सी असणार आहे. आणि मग छानपैकी 4 इक्वेशन मिळाले आहेत. करा सॉल्व, काढा कशाची व्हॅल्यू पाहिजे ती, कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? एबीसीची. आणि मग ए ची व्हॅल्यू कशी मिळेल तर अगोदर डी कुठेतरी गेला पाहिजे तर ए मिळेल. त्यापेक्षा गंमत करूया, ए घालूया म्हणजे डी मिळेल. पण ए घालवून डी कसा मिळेल? बघा कोणत्या इक्वेशनचा वापर करायचा? आपल्याकडे व्हेरिएबल कोण आहे? ए आहे, बी आहे, सी आहे. याचा अर्थ असा की 4 इक्वेशनमध्ये तुम्हाला इक्वेशन चॉईस करायचे आहेत, असे 2 इक्वेशन शोधायचे आहेत. एक तर क्लिअर आहे, सगळ्यामध्ये बिचारा एकटा येच आहे, म्हणजे कशातून पण कोणाला पण सबट्रॅक्ट करा ए तर जाणारच आहे, प्रॉब्लेमच नाही आहे. पण ए ज्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त बी किंवा फक्त सी राहायला पाहिजे किंवा फक्त डी राहायला पाहिजे. सांगा इक्वेशन 1 आणि 3 यांची सबट्रॅक्शन केली, बघा इथे नंबर आहेत, म्हणजे या 2 इक्वेशनमध्ये फक्त ए आहे, बी आणि सी, बी आहे सेकंडमध्ये, सी आहे थर्डमध्ये. त्यामुळं याचा इक्वेशन 1 आणि 3चा उपयोग करून आपल्याला ए घालवता येईल आणि डी ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 करूया, म्हणजे 3D मधून डी सबट्रॅक्ट होईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून एक सबट्रॅक्ट करूया आणि मग ए मायनस ए कॅन्सल झाला, 3D मायनस डी म्हणजे 2D येणार आणि 27 मायनस 7 हे एकाखाली एक लिहून करायची गरज नाही ना, कळतंय तुम्हाला? मेसेज कुणाचा आलाय? कुणाचं? -1. हां बोला. ए ची व्हॅल्यू -1, बी ची 15 आणि सी ची 31. बी 15 आणि सी 31 बरोबर. सबट्रॅक्शन म्हणजे येते आपल्याला, मी पण डायरेक्ट करतो. मग ए मायनस ए कॅन्सल झाला, 3D मायनस डी किती 2D इज इक्वल टू 23 मायनस 7 इज इक्वल टू 13 येते का? नाही 25, काय वेगळंच येत आहे. 23 मायनस 7, 23 मायनस 3 करूया, नंतर 16. हां असं काहीतरी सांगा की. आणि मग डी ची व्हॅल्यू काय येईल तर 8 येईल. डी ची आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका, ए मिळेल. पुट दिस व्हॅल्यू, पुट डी इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ए प्लस 8 इज इक्वल टू 7 आणि मग 8 इकडे आल्यानंतर ए ची व्हॅल्यू येईल 7 मायनस 8 म्हणजे -1. ए मिळाला, डी मिळाला. आता या दोन्ही व्हॅल्यू
कशात पण टाका, बी मिळेल. इथे ए डीच्या व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाकूया. पुट कशाला लिहिलेलं पाहिजे ते लिहूया. बाय पुटिंग a is equal to -1 and d is equal to 8 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये a ची व्हॅल्यू किती टाकायची, -1 प्लस 2 इंटू डी किती आहे, 8 आहे, इज इक्वल टू बी. 2 8 जा 16, -1 किती 15, बी ची व्हॅल्यू आली 15. आणि मग याची व्हॅल्यू परत एकदा a is equal to -1 and d is equal to 8 in equation 4. इक्वेशन 4 मध्ये टाका, a ची व्हॅल्यू -1 प्लस 4 इंटू 8 इज इक्वल टू c. आणि मग c इज इक्वल टू 32 -1 का काय 31, बरोबर आहे का. यस, c ची व्हॅल्यू मिळाली 31. असं का लिहिलं मी, इज इक्वल टू सी आणि मग ॲरो करून c इज इक्वल टू 31. ए बी आणि सी चे व्हॅल्यू मिळाले.